नमस्कार मित्रांनो, आज आपण जे आहे ते डिपार्टमेंटल PSI मुख्य परीक्षा 2023 संदर्भात जे काही आपल्याला विषय आहेत म्हणजे फॉरेन्सिक सायन्स आणि फॉरेन्सिक मेडिसिन त्या संदर्भात जे आहे ते आपल्याला जे काही मागील परीक्षा झालेल्या आहेत म्हणजे आपल्या डिपार्टमेंटल PSI ज्या मागील परीक्षा झालेल्या आहेत त्याच्यामध्ये 2009ची पूर्वपरीक्षा, 2010ची परीक्षा आणि 2011ची जी पूर्व आणि मुख्य परीक्षा झालेली आहे त्या परीक्षेमध्ये आपल्याला जे काही प्रश्न आलेले आहेत ते आज आपण प्रश्न बघणार आहोत. तसेच फॉरेन्सिक सायन्स आणि फॉरेन्सिक मेडिसिन्स याचा जो काय आपल्याला अभ्यासक्रम आणि किती प्रश्न येतात, प्रश्न किती असतात आणि त्याला किती मार्क्स आहेत त्या संदर्भात माहिती बघूया. तर आपण बघूया की फॉरेन्सिक सायन्स हा जो काही विषय आहे म्हणजेच त्याच्यामध्ये आपल्याला 5 प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात आणि त्याला एका प्रश्नाला 2 मार्क्स असल्यामुळे गुण जे आहेत ते किती आहेत तर 10 आहेत. तर त्याचा अभ्यासक्रम आपण थोडक्यात बघूया. एक फिजिकल इव्हिडन्स हा घटक आहे. त्याच्यामध्ये नेचर, सर्च, हँडलिंग, पॅकिंग अँड फॉरवर्डिंग अशा प्रकारे हा इथं आपल्याला म्हणजे हा अभ्यासक्रम आहे. त्याच्यानंतर दुसरा जो आहे तो फिंगरप्रिंट अँड फुटप्रिंट्स याच्यामध्ये इम्पॉर्टन्स फाइंडिंग देम ऑन द सेन्स ऑफ क्राईम देअर द डेव्हलपमेंट अँड रेकॉर्डिंग. त्याच्यानंतर एक्सप्लोजिव्ह म्हणजे स्फोटके याच्या संदर्भात इट नेम्स ऑफ कॉमनली यूज एक्सप्लोजिव्ह होम बॉम्ब्स, हँडलिंग अँड कलेक्शन ऑफ द एक्सप्लोजिव्ह रिड्यूस अँड देअर एक्झामिनेशन. अशा प्रकारे हे जे आहेत हे 3 घटक आहेत. आणि इथं आपल्याला फॉरेन्सिक मेडिसिनमध्ये जे आहेत त्याच्यामध्ये फॉरेन्सिक मेडिसिन हा जो विषय आहे त्याच्यामध्ये आपल्याला प्रश्न किती विचारले जाणार तर 10 आणि गुण किती असणार म्हणजे मार्क्स किती असणार तर 20. याच्यामध्ये आपल्याला जे उपघटक आहेत ते बघूया. इंट्रोडक्शन्स याच्यामध्ये स्कोप्स अँड इम्पॉर्टन्स टू पोलीस एक्झामिनेशन्स ऑफ सेन्स ऑफ ॲक्युरन्सी फ्रॉम द पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ मेडिकल लिगल एव्हिडन्स. आणि दुसरा जो घटक आहे तो मेडिकल लिगल डेफिनेशन ऑफ द डेथ, डिफरन्स बिटवीन द डेड अँड अलाइव्ह पर्सन्स. 3 नंबर आयडेंटिटी ऑफ द डेड पर्सन पोस्टमॉर्टम याच्या संदर्भात हा म्हणजेच या संदर्भात असणार प्रश्न विचारले जाणार. त्याच्यानंतर चौथा जो घटक आहे तो आहे व्हायलेंट ऑफ द प्रेसियल्स डेथ, हँगिंग, सफोकेशन्स अँड ड्रॉविंग्स. आणि पाचवा जो घटक आहे तो आहे मेडिकल लिगल ॲक्सेप्ट ऑफ द डिफरंट टाइप्स ऑफ वॉन्ट्स अँड बाय द फायर आर्म्स, शार्प एग्स और पॉइंटेड वेपन्स. आणि 6वा विषय आहे तो म्हणजे सेक्शुअल ऑफेन्स, रेप्स. आणि 7वा विषय आहे तो पॉयझन्स म्हणजे कॉमनली यूज इंडिया इन द कमिशन ऑफ क्राईम म्हणजे विष या संदर्भात म्हणजे विषासंदर्भात जे काही विष प्रयोग वगैरे आपल्या केले जातात त्या संदर्भात हा उपघटक आहे. तर अशा प्रकारे हा जो आहे तो अभ्यासक्रम आहे. आणि आता जे आहे ते आपण डिपार्टमेंटल PSI 2009ची जी पूर्वपरीक्षा झालेली आहे त्या परीक्षेमध्ये जे काय आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत ते आपण बघणार आहोत. ही परीक्षा आहे ती 23/1/2011 साली झालेली आहे. तर त्याच्यामध्ये जो काय आपल्याला प्रश्न विचारलेला आहे तो बघूया आपण. प्रश्न क्रमांक 137. ज्या गुन्ह्याच्या घटनास्थळी विद्युत पुरवठा उपलब्ध नाही अशा ठिकाणी अंगुली मुद्रा घेण्यासाठी खालीलपैकी कोणते यंत्र वापरले जाते. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 2 नंबर उत्तर आहे पॉलीरे हे जे उपकरण आहे हे वापरले जाते. कारण पॉलीरे हे जे उपकरण आहे ते वजनाने हलके असते. तसेच वजन त्याचं साधारण किती असतं तर 2 किलो. ते ने आण करण्यासाठी जे आहे ते सोयीस्कर असतं. तसंच 12 वोल्टच्या बॅटरीवर ते चालतं. म्हणून ज्या ठिकाणी जे आहे तो विद्युत पुरवठा म्हणजे लाईट नसते बरोबर, विद्युत पुरवठा उपलब्ध नाही अशा ठिकाणी अंगुली मुद्रा घेण्यासाठी जे आहे ते हे यंत्र जे आहे ते वापरलं जातं. आता आपण इथं पुढचा जो आहे पुढचा प्रश्न आहे तो बघूया आपण. प्रश्न क्रमांक 138. अंगुली मुद्रांबाबत खालीलपैकी कोणते विधान चूक आहे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 3 नंबर पर्याय आहे. कारण एकाच व्यक्तीच्या 2 बोटांच्या अंगुली मुद्रा ह्या एकसारख्या नसतात. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 3 नंबर उत्तर आहे.
कारण अंगुली आपल्याला प्रश्न काय विचारलाय तर अंगुली मुद्रांबाबत खालीलपैकी कोणते विधान चूक आहे? तर ते विधान आहे ते 3 नंबर. कारण अंगुली मुद्रा 1 नंबर पर्याय दिलेला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला दिलंय की अंगुली मुद्रा व्यक्तीत म्हणजेच इंडिव्हिज्युअल असतात 2. अंगुली मुद्रा ह्या चिरस्थायी म्हणजे प्रेसिडेंट असतात. आणि चौथा जो पर्याय आहे त्याच्यामध्ये व्यक्तीच्या मृत्यूनंतर प्रेत कुजेपर्यंत त्यांच्या अंगुली मुद्रात फरक पडत नाही. तर हे तिन्ही पर्याय जे आहेत हे 1 नंबर, 2 नंबर आणि 4 नंबर हे जे आहेत हे बरोबर आहेत. कारण आणि इथं आपल्याला प्रश्न काय विचारला आहे तर चूक आहे. अंगुली मुद्रांबाबत खालीलपैकी कोणते विधान चूक आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 3 नंबर पर्याय आहे. आता पुढचा प्रश्न विचारलेला आहे तो बघूया आपण. प्रश्न क्रमांक 139. पायांचे ठसे घेण्याच्या प्रक्रियेमध्ये खालीलपैकी कोणता पदार्थ वापरतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते प्लास्टर ऑफ पॅरिस जे आहे ते वापरलं जातं. आता पुढचा प्रश्न आहे तो बघूया. प्रश्न क्रमांक 140. अंगुली मुद्रा घेण्यायोग्य अपराध केलेल्या अटक आरोपीने बोटांचे ठसे घेण्यास अडथळा केल्यास इथं आपल्याला पर्याय दिलेले आहेत. 1 नंबर म्हणजे त्यास प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यापुढे हजर करावे. दुसरा पर्याय आहे म्हणजे त्यास जिल्हा दंडाधिकाऱ्यापुढे हजर करावे. 3 नंबर कोणत्याही गुन्हेगारास अंगुली मुद्रा देण्यासाठी सक्ती करता येत नाही. आणि चौथा पर्याय आहे तो 4 नंबर या प्रश्नाचं उत्तर आहे ते म्हणजे त्याच्यावर बळाचा वापर करून बोटाचे ठसे घेण्याचा पोलिसांना अधिकार आहे. तर हा जो अधिकार आहे तो म्हणजेच अंगुली मुद्रा घेण्याचे जे काय अधिकार आहेत ते आयडेंटिफिकेशन ऑफ द प्रिझनर्स ॲक्ट नंबर 33 आणि सन हा जो कायदा आहे तो सन 1920चा आहे. आणि अंगुली मुद्रा घेण्याचे अधिकार कोणाला आहेत तर कोर्ट आणि पोलीस अंमलदारांना जे आहेत ते अधिकार आहेत. आणि जर एखादा व्यक्ती विरोध करत असेल, बोटांचे ठसे घेण्यासाठी विरोध करत असेल तर IPC कलम 186 नुसार जे आहे तो गुन्हा होतो. म्हणजे त्याच्यावर आपण जे आहे ते FIR दाखल करू शकतो. तर हे जे आहे ते यामधलं म्हणजेच हा जो कायदा आहे त्यातलं कलम 6 जे आहे त्याच्यामध्ये ठसे घेऊ देण्यास अडथळा करण्याविषयी तरतूद आहे. त्याच्यामध्ये हे माहिती आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 141. एखाद्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या गुन्ह्याची माहिती कोणत्या प्रकारे गुन्हे कार्यप्रणाली केंद्राकडे ताबडतोब पाठवली जाते? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते फॉर्मद्वारे जी आहे ती माहिती पाठवली जाते. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 142. अनैसर्गिक मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी खालील कोणते कारण नाही? अनैसर्गिक अननॅचरल डेथ बरोबर. तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते 1 नंबर पर्याय आहे. कारण एड्स हे जे आहे ते प्रमुख कारण नाही. बाकी जे आहे ते खून, अपघात आणि आत्महत्या हे जे आहेत हे पर्याय इथे दिलेले आहेत. परंतु या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते 1 नंबर पर्याय. अनैसर्गिक मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी खालील कोणते कारण नाही? तर 1 नंबर या प्रश्नाचं उत्तर आहे. आता पुढचा प्रश्न आहे तो बघूया. प्रश्न क्रमांक 143. शरीर गंध तुलनात्मक स्थितीत कोणत्या ठिकाणी चांगल्या स्थितीत राहतो? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 4 नंबर पर्याय आहे. कारण मऊ व जाड पृष्ठभाग ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी शरीरगंध तुलनात्मक स्थितीत तुलनात्मक स्थितीत कोणत्या ठिकाणी चांगल्या स्थितीत राहतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते 4 नंबर पर्याय आहे. इथं आपल्याला पर्याय दिलेले आहेत. 1 नंबर पावसात, 2 नंबर उन्हात, 3 नंबर कठीण जमीन. परंतु यामध्ये जे आहे ते या प्रश्नाचं उत्तर येईल ते म्हणजे मऊ व जाड पृष्ठभाग. आता पुढचा प्रश्न काय विचारलाय तर प्रश्न क्रमांक 144. CCIS हे दृश्याचे संक्षिप्त स्वरूप आहे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते क्राईम क्रिमिनल इन्फॉर्मेशन सिस्टीम हे याचं जे आहे ते म्हणजेच लॉंग फॉर्म आहे या प्रश्नाचं. आता पुढचा प्रश्न आहे तो बघूया. प्रश्न क्रमांक 145. परीक्षक वादग्रस्त दस्तऐवज भारत सरकार यांचे कार्यालय कोठे आहे?
तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 2 नंबर पर्याय आहे. सिमला या ठिकाणी जे आहे ते या संदर्भात म्हणजेच ह्याचं जे आहे ते कार्यालय आहे. परीक्षक वादग्रस्त दस्तऐवज भारत सरकार यांचे कार्यालय सिमला या ठिकाणी आहे. आणि सेंट्रल फॉरेन्सिक लॅब CBI ची जी आहे ती CBIचा जो लॅब म्हणजे प्रयोगशाळा आहे ती कुठे आहे तर नवी दिल्ली या ठिकाणी आहे. आणि तिची स्थापना कधी झालेली आहे तर 1968 साली झालेली आहे. आता इथं आपण बघूया की परीक्षक वादग्रस्त दस्तऐवज संदर्भात भारत सरकार यांचे जे काय म्हणजेच मुख्यालय आहे ते सिमला जे आहे ते 1906 साली स्थापन झालेलं आहे. त्याच्यानंतर त्याच्या उपशाखा ज्या आहेत त्या कलकत्ता आणि हैदराबाद या ठिकाणी आहेत. कलकत्ता आणि हैदराबाद या ठिकाणी. आता पुढचा प्रश्न आहे तो बघूया. खालीलपैकी श्वानांच्या कोणत्या जातीचा महाराष्ट्र पोलिसांचे श्वान पथकात समावेश नाही? तर इथं आपल्याला पर्याय दिलेले आहेत. 1 नंबर डॉबरमॅन, 2 नंबर लॅब्राडोर, 3 नंबर जर्मन शेपर्ड आणि 4 नंबर बुल टेरियर. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 4 नंबर पर्याय आहे. आता पुढचा प्रश्न आहे तो बघूया. प्रश्न क्रमांक 147. ITI 2000 खालील गुन्ह्याच्या तपासाचे अधिकार हे कोणत्या दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यास आहेत? आता 2000 IT ॲक्ट जो आहे तो 2000चा ज्यावेळेस झाला त्यावेळेस जे अधिकार होते ते पोलीस उपअधीक्षक आणि सहाय्यक आयुक्त दर्जाच्या वरील अधिकाऱ्यांस जे आहेत ते अधिकार होते. परंतु ज्यावेळेस सन 2009ची सुधारणा झाली, कायद्यामध्ये 2009ची जी सुधारणा झाली त्याच्यानुसार पोलीस निरीक्षक यांना जे आहे ते अधिकार, तपासाचे अधिकार जे आहेत ते देण्यात आले. आणि कलम 78 जो आहे तो अपराधाचा तपास करण्यासंदर्भात आहे. तर आता सध्या जे आहे ते कलम 78 नुसार आणि 2009च्या सुधारणानुसार जे आहे ते तपास कोण करतं तर पोलीस निरीक्षक दर्जाचे जे अधिकारी असतात ते तपास करतात. पुढचा प्रश्न आहे तो बघूया आपण. IMEI नंबर ही संज्ञा खालीलपैकी कोणत्या साधनांशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 4 नंबर पर्याय मोबाईल फोन. हॅकिंग म्हणजे काय? तर हॅकिंग म्हणजे काय तर इंटरनेटच्या माध्यमातून एखाद्या संगणकाशी अनधिकृत संपर्क जोडून त्यातील माहिती चोरणे हे या प्रश्नाचं उत्तर आहे. आता पुढचा प्रश्न आहे. इलेक्ट्रॉनिक पुराव्याचा अस्सलपणा खालीलपैकी कशाच्या आधारे साबित करता येतो? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 1 नंबर पर्याय आहे हॅश व्हॅल्यू जे आहे ते त्याच्यानुसार जो आहे तो इलेक्ट्रिक पुराव्याचा अस्सलपणा खालील कशाच्या आधारे साबित करता येतो? तर त्याचे उत्तर आहे ते हॅश व्हॅल्यूनुसार. आता पुढचा प्रश्न आहे. सॉफ्टवेअर पायरेसी संबंधित गुन्हा खालीलपैकी कोणत्या कायदा नियमानुसार दाखल केला जातो? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे सॉफ्टवेअर पायरेसी. तर 3 नंबर पर्याय आहे कॉपीराइट ॲक्टनुसार जो आहे तो गुन्हा दाखल केला जातो. आणि पुढचा प्रश्न आहे. तांबे, पोटॅशियम, स्ट्रॉन्शियम ई धातूचे सारांचे समावेश शोभेच्या दारूत पायरोटेक्स टिंबटिंब केला जातो. तर विविध रंगसट्टा मिळवण्यासाठी जो आहे तो केला जातो. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 153. डिटोनेटरचा उपयोग टिंबटिंबसाठी केला जातो. तर डिटोनेटर संदर्भात जे आहे ते आपल्याला माहितीच आहे की तो बॉम्ब बनवण्यासाठी उपयोग केला जातो. आता पुढचा प्रश्न आहे तो बघूया आपण. प्रश्न क्रमांक 154. स्फोटकांच्या उत्पादनात ज्यावेळी टॅगंट समावेशनाच्या प्रणालीचा टिंबटिंब उपयोग होतो. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते स्फोटकांचा स्रोत, घटक इत्यादी माहिती मिळवण्यासाठी जो आहे तो उपयोग होतो. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 155. धारदार शस्त्राने केलेल्या गुन्ह्यात घटनास्थळावर रक्त तपासणीसाठी कोणते रसायन वापरले जाते? इथं आपल्याला पर्याय दिलेले आहेत. 1 नंबर मिथेनॉल, 2 नंबर ॲसिटोन, 3 नंबर फिनॉल फॅथेलिन आणि 4 नंबर सल्फ्युरिक ॲसिड. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 3 नंबर पर्याय आहे. कारण फिनॉल फॅथेलिन्स हे जे आहे हे वापरलं जातं, हे रसायन वापरलं जातं. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 156. टिंबटिंब प्रशिक्षित पथक
लपविलेला बॉम्ब म्हणजेच हिडन बॉम्ब शोधण्यासाठी उपयुक्त असतं. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 2 नंबर पर्याय आहे स्वान म्हणजेच डॉग पद्धत जे आहे ते बॉम्ब शोधून काढण्यासाठी उपयुक्त असते. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 157. खालीलपैकी कोणत्या अधिकाऱ्यांमार्फत हुंडाबळी प्रकरणाची चौकशी केली जाते? इथं आपल्याला पर्याय दिलेले आहेत. 1 नंबर पोलीस अधिकारी, 2 नंबर मुख्य न्यायदंडाधिकारी, 3 नंबर प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी आणि 4 नंबर जिल्हा दंडाधिकारी. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 4 नंबर आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ते 4 नंबर जिल्हा दंडाधिकारी. आणि पुढचा प्रश्न आहे माणसाची ओळख पटवण्याकरिता खालीलपैकी सगळ्यात खात्रीचा मार्ग कोणता? 1 नंबर छायाचित्र, 2 नंबर बोटांचे ठसे, 3 नंबर दंत परीक्षण, 4 नंबर उंची व वजन. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 2 नंबर आहे. कारण बोटांचे ठसे म्हणजेच अंगुली मुद्रा जे आहेत त्या अंगुली मुद्रांचा उपयोग जो आहे तो माणसांची ओळख पटवण्यासाठी जो आहे तो खात्रीशीर मार्ग आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 159. न्याय वैद्यकीय शवविच्छेदनाचा हेतू खालीलपैकी काय जाणून घेणे हा आहे? इथं आपल्याला पर्याय दिलेले आहेत. 1 नंबर मृत्यूचे कारण, 2 नंबर मृत्यूची वेळ, 3 नंबर मृत्यूची पद्धत आणि 4 नंबर वरीलपैकी सर्व. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 4 नंबर पर्याय आहे. कारण वरीलपैकी सर्व म्हणजे मृत्यूचे कारण, मृत्यूची वेळ, मृत्यूची पद्धत या संदर्भात आपल्याला माहिती मिळण्यासाठी न्यायवैद्यकीय शवविच्छेदनाचा हेतू जो आहे तो हे जे आहेत ती सगळी कारणं आहेत. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 160. सर्वसाधारणपणे आत्महत्येसाठी वापरले जाणारे विष. 1 नंबर पिवळा फॉस्फरस, 2 नंबर आर्सेनिक, 3 नंबर कीटकनाशक आणि 4 नंबर तांबे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 3 नंबर पर्याय आहे कीटकनाशक. कारण बरेचसे आपल्याला APR वगैरे येतात त्याच्यामध्ये आपण बघतो की ते कीटकनाशक जे असतात म्हणजेच APR संदर्भात आपल्याला माहितीच आहे की ते जे आहेत ते कीटकनाशक म्हणजे आपलं जे झुरळ मारण्याचं औषध किंवा ढेकून मारण्याचं औषध वगैरे ते लोक जे आहेत ते पितात आणि त्याच्यानंतर जे आहेत ते आत्महत्येसाठी वापरले जाणारे विष तर हे जे आहे हे कीटकनाशक म्हणजे तर हे आपल्याला माहितीच आहे. हे या प्रश्नाचं उत्तर आहे ते 3 नंबर पर्याय. आता पुढचा जो पेपर झालेला आहे तो आहे डिपार्टमेंटल PSI 2010चा. ही परीक्षा कधी झालेली आहे तर 7/8/2011 साली झालेली आहे. त्याच्यामध्ये आता आपल्याला जो पहिला प्रश्न विचारलेला आहे तो बघूया आपण. म्हणजेच आपण इथं जे आहेत ते सगळे प्रश्न एकत्र केलेले आहेत ना हे सगळे प्रश्न. तर हा जो नंबर आहे तो आपला आहे म्हणजे प्रश्न क्रमांक 161. श्वास, रक्तदाब व नाडीचे ठोके यांच्यातील बदल मोजणाऱ्या यंत्रास काय म्हणतात? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 2 नंबर पर्याय. कारण पॉलिग्राफ हे जे आहे हे यंत्र आहे त्याच्यानुसार जे आहे ते हे म्हणजेच पॉलिग्राफ हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 162. महाराष्ट्र राज्यात बनावट चलनी नाणे, सोने व चांदी इत्यादींची तुलनात्मक तपासणी कुठे केली जाते? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते गव्हर्नमेंट मिंट, मुंबई मिंट मास्टर या ठिकाणी जे आहे ती तपासणी केली जाते. आता पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे बघूया आपण प्रश्न क्रमांक 163. हस्ताक्षर तज्ज्ञाकडे हस्ताक्षर पाठविताना वादग्रस्त हस्ताक्षराबरोबर कोणती इतर हस्ताक्षरे पाठवणे आवश्यक आहेत? इथं आपल्याला पर्याय दिलेले आहेत ते म्हणजे नैसर्गिक व कृत्रिम, 2 नंबर नैसर्गिक व नमुना, 3 नंबर छापील व नैसर्गिक, 4 नंबर छापील व कृत्रिम. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 2 नंबर पर्याय आहे नैसर्गिक व नमुना. कारण नैसर्गिक आपण जे हँडरायटिंग केलेली असते ती आणि नमुना हे जे आहेत हे पाठवणे महत्त्वाचं असतं. आता पुढचा प्रश्न आहे तो बघूया प्रश्न क्रमांक 164. गुन्हा घडल्यापासून किती वेळापर्यंत आरोपींच्या स्वतःच्या वस्तूचा गंध हा श्वान पथकाच्या उपयोगात आणता येतो? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 72 तास. 4 नंबर पर्याय आहे 72 तास. आणि पुढचा प्रश्न आहे तो बघूया आपण प्रश्न क्रमांक 165. स्फोटक पदार्थ शोधून काढण्यासाठी कोणत्या जातीच्या श्वानांचा उपयोग होतो?
इथं पर्याय दिलेला आपल्याला डॉबरमॅन, दुसरा 2 नंबर आहे लॅब्राडॉर, 3 नंबर वरीलपैकी दोन्ही, 4 नंबर यापैकी नाही. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 3 नंबर पर्याय आहे, कारण दोन्ही जे डॉग्स आहेत ते वापरले जातात स्फोटक पदार्थ शोधून काढण्यासाठी जे आहेत ते. प्रश्न क्रमांक 166, क्राईम क्रिमिनल इन्फॉर्मेशन सिस्टीम मध्ये खालीलपैकी कोणत्या फॉर्मचा समावेश एकात्मिक तपास नमुना फॉर्म्समध्ये करण्यात आलेला नाही? आता याच्यामध्ये जे आहे ते बरेचसे बदल झालेले आहेत मित्रांनो. ही जसं आता ही परीक्षा जी आहे ती सन 2010ची म्हणजे 2011ला, आणि आता जे आहे ते 2023ची ही परीक्षा आहे. तर या संदर्भात जे आहे ते बदल झालेले आहेत, परंतु त्यावेळेस या प्रश्नाचं जे उत्तर होतं ते इन्क्वेस्ट फॉर्म हा जो आहे तर हा या फॉर्मचा समावेश झालेला नव्हता. तर हे आपण अपडेट राहणे महत्त्वाचं आहे. आणि पुढचा प्रश्न आहे तो आपण बघूया की प्रश्न क्रमांक 167, सिपा या संगणकीय प्रकल्पाचे पूर्ण नाव काय? तर याच्यामध्ये कॉमन इंटिग्रेटेड पोलीस ॲप्लिकेशन हे जे आहे ते नाव आहे त्याचं. पुढचा प्रश्न आहे तो बघूया आपण. प्रश्न क्रमांक 167, संगणकाच्या कोणत्या भागाला संगणकाचा मेंदू म्हणतात? इथं आपल्याला पर्याय दिलेले आहेत. 1 नंबर प्रिंटर, 2 नंबर कीबोर्ड, 3 नंबर CPU आणि 4 नंबर मॉनिटर. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 3 नंबर पर्याय म्हणजेच CPU. आता पुढचा प्रश्न आहे तो बघूया आपण. प्रश्न क्रमांक 169, भारतातील कोणत्या राज्यात संगणकीय गुन्हे विश्लेषण प्रयोगशाळा प्रथम स्थापन झाली? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 3 नंबर पर्याय आहे आंध्र प्रदेश जे आहे त्या. तर आंध्र प्रदेश हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 170, एखाद्या व्यक्तीच्या आवाजाची ओळख पटवण्यासाठी कोणत्या इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते 3 नंबर पर्याय आहे व्हॉइस स्पेक्ट्रोग्राफ्स आहे त्या साधनाचा जो आहे तो उपयोग केला जातो. पुढचा प्रश्न आहे तो बघूया आपण आता. प्रश्न क्रमांक 171, खालीलपैकी कोणता अंमली पदार्थ नाही? 1 नंबर चरस, 2 नंबर कोडीन, 3 नंबर कोकेन, 4 नंबर ॲट्रोपिन्स. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 4 नंबर पर्याय आहे, कारण चरस, कोडीन आणि कोकेन हे जे आहेत हे अंमली पदार्थ आहेत. पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 172, लैंगिक गुन्ह्याच्या प्रकरणात कोणत्या जीवशास्त्रीय घटकांचा गुन्ह्यातील वस्तूंवर शोध घेणे सर्वात महत्त्वाचे आहे? इथं आपल्याला पर्याय दिलेले आहेत ते हा जो प्रश्न आहे तो प्रश्न महत्त्वाचा आहे, कारण हे असे जे प्रश्न असतात ते थोडेसे आपण कन्फ्यूज होऊ शकतो त्याच्यामध्ये, परंतु प्रश्न आपण समजून घेणे महत्त्वाचं आहे. कारण लैंगिक गुन्ह्याच्या प्रकरणात कोणत्या जीवशास्त्रीय घटकांचा गुन्ह्यातील वस्तूंवर शोध घेणे सर्वात महत्त्वाचे आहे, इथं जो शब्द आहे तो लैंगिक गुन्ह्याच्या प्रकरणात. आणि आता इथं जे आहेत ते आपल्याला पर्याय दिलेले आहेत. 1 नंबर रक्त, 2 नंबर वीर्य व शुक्राणू, 3 नंबर लाळ, 4 नंबर लघवी. तर असे प्रश्न जे येतात त्याच्यामध्ये आपण थोडेसे कन्फ्यूज होऊ शकतो, परंतु प्रश्न आपण वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की लैंगिक गुन्ह्याच्या प्रकरणात मग 2 नंबर पर्याय येणार वीर्य व शुक्राणू. हे जे आहे हे उत्तर बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न आहे तो बघूया आपण. प्रश्न क्रमांक 173, टिंबटिंब हे मद्यार्क तपासणीसाठी महत्त्वाचे घटक आहेत. 1 नंबर लाळ, 2 नंबर मूत्र, 3 नंबर रक्त, 4 नंबर घाम. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 3 नंबर पर्याय आहे ते म्हणजेच रक्त. कारण ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीचे आपण दारू पिला आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो, तर प्रथम आपण जे आहे ते त्याचं रक्त काढून मागतो ना, नंतर ते मग आपण तपासणीसाठी जे आहे ते कलीने या ठिकाणी पाठवतो. तर हे महत्त्वाचं आहे. या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते 3 नंबर रक्त. आणि आता जो प्रश्न आहे तो बघूया. प्रश्न क्रमांक 174, ABO
विभागणी पद्धतीत रक्त टिंबटिंब मुख रक्तगटात विभागले आहे. इथं 1 नंबर पर्याय आपल्याला दिलेला आहे. 1 नंबर 3, 2 नंबर 9 आणि 3 नंबर 6 आणि 4 नंबर जे आहे ते 4. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 4 नंबर पर्याय आहे आणि उत्तर जे आहे ते 4. हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपल्याला जनरली इतर ज्या परीक्षा आहेत त्याच्यामध्ये पण म्हणजेच विज्ञान या घटकामध्ये पण विचारला जातो. तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते बरोबर उत्तर आहे ते म्हणजे 4. ABO विभागणी पद्धतीत रक्त टिंबटिंब मुख रक्तगटात विभागले जाते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते 4 नंबर पर्याय आहे. आणि आपण जे हे काय आहे ते बेसिक माहिती म्हणजे सामान्य विज्ञान या संदर्भात म्हणजेच आपण थोडक्यात इथं माहिती घेतलेली आहे. तर AB आणि O या रक्तगटाचा शोध जो आहे तो कार्ल लँडस्टेनर यांनी सन 1900 साली लावलेला आहे आणि सन 1930 जे आहे ते त्यांना नोबेल पुरस्कार जो आहे तो त्यांना प्रदान करण्यात आलेला होता. रक्तातील जे प्रतिजन आणि प्रतिपिंडे या 2 प्रथिनांवर आधारित रक्तांचे वेगवेगळे गट जे आहेत ते पाडलेले आहेत. आणि AB रक्तगटाचा शोध जो आहे तो डॉक्टर डिस्कास्टेलो आणि डॉक्टर स्टर्ली यांनी सन 1902 मध्ये लावलेला आहे. मानवी रक्ताचे जे आहेत ते रक्तगट म्हणजेच A, B, IB आणि O असे 4 प्रमुख गट आहेत. आणि त्याच्यामध्ये RH म्हणजे RH प्लस आणि RH मायनस असे जे आहेत ते गट आहेत. असे प्रत्येक गटाचे 2 प्रकार मिळून एकूण 8 रक्तगट होतात. म्हणजे प्लस आणि मायनस, हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. जी व्यक्ती रक्त देते तिला रक्तदाता असे म्हणतात. आणि जी व्यक्तीला जी व्यक्ती रक्त दिले जाते, ज्या व्यक्तीला रक्त दिले जाते ती व्यक्ती म्हणजेच रक्तग्राही. O गटाचे जे रक्त इतर सर्व रक्तगटांना देता येते म्हणजे त्यांना काय बोलतात तर युनिव्हर्सल डोनर आणि सर्वयोग्य दाता. सर्वयोग दाता म्हणजे युनिव्हर्सल डोनर O जो असतो O रक्तगट. आणि AB या गटाची जी व्यक्ती सर्वांकडून रक्त घेऊ शकते म्हणजे तिला काय बोलतात तर युनिव्हर्सल रिसिप्टंट म्हणजे सर्वयोग्य ग्राही. आणि रक्तशास्त्राचा ज्या शाखेमध्ये जो अभ्यास केला जातो त्या शाखेला काय बोलतात तर हिमॅटोलॉजी. हिमॅटोलॉजी हे जे आहे याच्यामध्ये रक्तशास्त्राचा जो आहे तो अभ्यास केला जातो. आणि रक्ताच्या परीक्षण पद्धती आपल्या म्हणजे फॉरेन्सिक मेडिसिन्समध्ये जे आहेत ते कोणकोणते आहेत तर बेंझिडिन टेस्ट, क्रिस्टल टेस्ट आणि स्पेक्ट्रोस्कोपिक टेस्ट ह्या ज्या आहेत ह्या परीक्षणाच्या पद्धती आहेत. संशयित रक्त मानवाचे आहे किंवा प्राण्यांचे याच्यासाठी जी आहे ती उन्नेनहूत टेस्ट केली जाते. कारण ज्यावेळेस एखाद्या ठिकाणी रक्त म्हणजेच एखादा गुन्हा घडलेला असेल त्या ठिकाणी जे रक्त आहे ते मानवाचे आहे किंवा प्राण्याचे आहे या संदर्भात जर आपल्याला टेस्ट करायची असेल तर ती टेस्ट जी आहे ती उन्नेहूत टेस्ट कारण केली जाते. त्याच्यामध्ये ही जिवंत सस्याच्या रक्तात जर मानवाचे रक्त इंजेक्ट केले तर ते अँटीबॉडीज तयार होतात. हे ब्लड सॅम्पल अँटी ह्यूमन सिरम्स म्हणून काम करते. जेव्हा हे अँटी ह्यूमन सिरम मानवाच्याच रक्तातील प्रोटीनसोबत संयोग पावते तेव्हा ते दुधाळ पांढऱ्या रंगाचा साक तयार होतो. मात्र इतर प्राण्यांच्या रक्तामध्ये असा साका तयार होत नाही. तर हे महत्त्वाचं आहे. इथं हे आपल्या जनरल बेसिक माहिती म्हणजे जनरल नॉलेजसाठी मी हे इथं थोडक्यात घेतलेलं आहे. परंतु ह्या ज्या 3 रक्त परीक्षणाच्या ज्या पद्धती आहेत ह्या महत्त्वाच्या आहेत. बेंझिडिन टेस्ट, क्रिस्टल टेस्ट आणि स्पेक्ट्रोस्कोपिक टेस्ट ह्या ज्या आहेत हे विचारलं जाऊ शकतं आपल्याला. कारण रक्त परीक्षणाच्या कोणत्या पद्धती आहेत तर हे प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. आता प्रश्न क्रमांक 175 आहे तो बघूया आपण. लोकार्डचा सिद्धांत खालील बाबींशी लोकार्ड म्हणजेच लोकार्डचा सिद्धांत खालील बाबींशी संबंधित आहे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 1 नंबर पर्याय आहे पदार्थांची देवाणघेवाण.
हे उत्तर आहे या प्रश्नाचं. इथं आपल्याला पर्याय काय दिलेले आहेत तर 1 नंबर पदार्थांची देवाणघेवाण, 2 नंबर गुन्ह्यांमधील माहितीची देवाणघेवाण आणि 3 नंबर कल्पनांची देवाणघेवाण, 4 नंबर वरीलपैकी सर्व. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 1 नंबर आहे पदार्थांची देवाणघेवाण. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 176. टेक्टायलोग्राफी म्हणजे टिंबटिंबचा अभ्यास होय. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 1 नंबर बोटांच्या ठशांचा जो अभ्यास असतो तो या शाखेमध्ये केला जातो. पायांच्या ठशांचा, ओठांच्या ठशांचा, 4 नंबर बोटांवरील ठशांचा. तर हे जे आहे हे पायांचा आणि बोटांचे आहे हे अंगुली मुद्रा शास्त्र याच्यामध्ये अभ्यास केला जातो आणि ओठांच्या ठशांचा जो आहे तो जो आहे तो चायलोस्कोपी याच्यामध्ये अभ्यास केला जातो. चायलोस्कोपी. प्रश्न क्रमांक 177. तोंडातून लाळ गळणे हे टिंबटिंबच्या मृत्यूंमध्ये दिसून येते. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते आहे 2 नंबर पर्याय. गळफासामुळे जे आहे ते आपल्या तोंडातनं एका साईडने जे आहे ती लाळ गळते. आणि इथं आपल्याला जे पर्याय दिलेले आहेत ते 1 नंबर आहे बुडाल्यामुळे, 2 नंबर गळफास घेतल्यामुळे, 3 नंबर गळा दाबल्यामुळे, 4 नंबर श्वास गुदमरल्यामुळे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते गळफास घेतल्यामुळे. कारण गळफास घेतल्यानंतर जे आहे ते आपलं तोंड जे आहे ते एका साईडला वळलेलं असतं. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते 2 नंबर पर्याय गळफास घेतल्यामुळे. आता पुढचा प्रश्न आहे तो बघूया आपण. प्रश्न क्रमांक 178. बलात्काराची व्याख्या कलम टिंबटिंब भादस खाली आहे. तर बलात्काराची जी व्याख्या आहे ती कलम 375 मध्ये जी आहे ती आपल्या म्हणजे बलात्काराची जी आहे ती व्याख्या देण्यात आलेली आहे. तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते 2 नंबर पर्याय आहे. आणि शिक्षा जी आहे ती कलम 376 नुसार आहे आणि 374 आणि 377 ही जी कलम दिलेली आहेत तर त्या संदर्भात पण आपण आता इथं माहिती बघूया. कलम 374 जे दिलेले आहे ते काय आहे तर बेकायदेशीर वेठबिगारी ही जी आहे हे या कलमामध्ये म्हणजे त्याला जी आहे ती शिक्षा देण्यात आलेली आहे. तर त्याच्यामध्ये 1 वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची किंवा द्रवदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील. बेकायदेशीर वेठबिगारी जे आहे ते कलम 374 आणि कलम 376 जे आहे ते बलात्काराबद्दल शिक्षा आहे. तर हे जे आहे ते भरपूर असं मोठं आहे. आणि कलम 377 हे जे आहे ते अनैसर्गिक अपराध म्हणजेच अनैसर्गिक अपराध जे आहेत मग बलात्कार जे आहेत त्याच्यासाठी अनैसर्गिक जे संभोग म्हणजेच आहे अनैसर्गिक संभोगाच्या संदर्भात याच्यामध्ये जी आहे ती शिक्षा आहे. तर आजीव कारावासाची किंवा 10 वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल व तो द्रवदंडाशी पात्र होईल. तर अशा प्रकारे अनैसर्गिक जे काय अपराध आहेत ते कलम 377 संदर्भात आहे. आणि इथं जे काय आहे ते महत्त्वाचं म्हणजे कलम 375 आहेत त्याच्यामध्ये भरपूर पोटकलम आहेत. म्हणजेच त्याचे जे आहेत त्याच्यामध्ये 2013 साली जे काय आहेत ते बऱ्याचशा सुधारणा झालेल्या आहेत. तर कलम 376(1) पोटकलम 2 मध्ये जे आहे त्याच्यामध्ये शिक्षा जी आहे ती 7 वर्षापेक्षा कमी नसेल परंतु आजीव कारावासापर्यंत असू शकेल अशी कैदेची शिक्षा आहे. कैदेची शिक्षा व द्रवदंड आहे. त्याच्यानंतर कलम 376 पोटकलम 2 याच्यामध्ये जे आहे या कलमामध्ये च्या पोटकलम 2 ब क ड ई फ ग ह आय जे के एल एम एन प्रमाणे बलात्कार केल्यास त्याच्यासाठी जी शिक्षा आहे ती 10 वर्षापेक्षा कमी नसेल परंतु जी म्हणजेच आजन्म कारावासापर्यंत शिक्षा वाढवता येते. तसेच द्रवदंड सुद्धा त्याच्यासाठी होऊ शकतो. आणि त्याच्यानंतर जे आहे ती कलम 376 याच्यामध्ये पीडित महिलेचा मृत्यू घडवून आणण्याबद्दल किंवा कायमस्वरूपी अपंगत्व जर आणण्याचा उद्देश असेल तर त्याच्यासाठी जी आहे ती शिक्षा किती आहे तर
20 वर्षापेक्षा कमी नसेल, परंतु जो आजन्म कारावासाच्या शिक्षापर्यंत वाढवता येईल असा श्रम कारावास किंवा मृत्यूदंड हा जो आहे तो त्या 376 या कलमामध्ये शिक्षा आहे. तसेच 376 मध्ये जे आहे म्हणजे ते ज्यावेळेस घटस्फोट वगैरे झालेला असतो ते म्हणजे फारकतीच्या कालावधीमध्ये पतीने आपल्या पत्नीशी लैंगिक संभोग करणे, तर या कलमाखाली पत्नीचे वय किती असावे लागते तर 15 वर्षापेक्षा कमी नसावे. आणि या कलमामध्ये जी आहे ती शिक्षा 2 वर्षापेक्षा कमी नसेल, परंतु जी 7 वर्षापर्यंत वाढवता येईल अशी कैद किंवा द्रवदंड हे आहे. आणि त्याच्यानंतर कलम 376 क म्हणजेच लोकसेवक आणि प्राधिकारी म्हणजेच असलेल्या व्यक्तीने लैंगिक संभोग करणे, तर याच्यासाठी जी आहे ती शिक्षा 5 वर्षापेक्षा कमी नसेल, परंतु जी 10 वर्षापर्यंत वाढवता येईल अशी कैद किंवा आणि द्रवदंड ही शिक्षा आहे. त्याच्यानंतर कलम 376 ड याच्यामध्ये जे आहे ते सामूहिक किंवा टोळीकडून बलात्कार संदर्भात जी आहे ती शिक्षा आहे या कलमामध्ये. तर त्याच्यामध्ये जे आहे तर एका सदस्याने म्हणजेच एक व्यक्तीने जरी बलात्कार केलेला असेल तरी संपूर्ण जे काय असतात ते जी टोळी असते त्या टोळीला जे आहे ते गुन्हेगार ठरवून आणि त्यांना जी आहे ती शिक्षा 20 वर्षापेक्षा कमी नसेल, परंतु जी आजीव कारावासापर्यंत वाढवता येईल अशी कैदेची शिक्षा आणि द्रवदंड आहे. तर अशा प्रकारे हे जे आहे ते हे कलम आहे. आणि इथं जो प्रश्न आहे तो म्हणजेच कलम हा पण जखमा संदर्भातला हा प्रश्न आहे. म्हणजे प्रश्न क्रमांक 179 ग्रीवियस हर्टचे वर्णन कलम टिंबटिंब 10 अंतर्गत येते. इथं पर्याय दिलेले आहेत आपल्याला. 1 नंबर 300 म्हणजेच कलम 300, 2 नंबर कलम 304, 3 नंबर कलम 319 आणि 4 नंबर कलम 320. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 4 नंबर पर्याय 320 जे आहे त्याच्यामध्ये म्हणजेच मोठी दुखापत हे जे आहे हे व्याख्या कलम आहे. आता कलम 300 जे आहे त्याच्यामध्ये खून या संदर्भात व्याख्या आहे. त्याच्यानंतर कलम 304 खून नसलेल्या परंतु सदोष मनुष्यवधाबद्दल शिक्षा. आणि कलम 319 मध्ये जे आहे ती साधी दुखापत. अशा प्रकारे ही जी आहे ती कलम म्हणजेच आपल्याला ही फॉरेन्सिक मेडिसिन्स संदर्भातली ही जी आहेत हे प्रश्न ते विचारलेले आहेत. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 180 टिंबटिंब वगळता खालील सर्व अफू पासून उत्पन्न होते. इथं आपल्याला पर्याय दिलेले आहेत. 1 नंबर कोकेन, 2 नंबर कोडीन, 3 नंबर मॉर्फिन, 4 नंबर थिंबे. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते 1 नंबर पर्याय आहे. कोकेन जे आहे ते कोकेन वगळता खालील सर्व अफू पासून उत्पन्न होते असं या प्रश्नाचं उत्तर आहे. तर 1 नंबर पर्याय. आता इथं आपण थोडक्यात माहिती बघूया की जी काय हे जे नशेचे पदार्थ असतात त्याच्या संदर्भात माहिती बघूया आपण. गुंगीकारक म्हणजे डिप्रेझेंटेंट्स आणि दुसरं आहे सिम्युलेटन्स आणि हॅलोजिनेसन्स हे जे आहेत हे 3 प्रकार आहेत. तर त्याचे आपण इथं आता एक एक माहिती बघूया. गुंगीकारक म्हणजे मनुष्याच्या मेंदूला म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीमवर परिणाम करून त्याचे कार्य थंडावते. तर ती कोणकोणते आहेत तर याच्यामध्ये अफू आहे. अफू जे आहे ते पोपी झाडाच्या दुधासारख्या पांढरट द्रव एकत्र करून त्याच्यापासून जे आहे ते बनवले जाते. त्याच्यापासून नंतर मग मॉर्फिन हे बनवले जाते. कच्च्या अफूवर रासायनिक प्रक्रिया करून जे आहे ते मॉर्फिन बनवलं जातं कच्च्या अफूपासून. अफू कशापासून बनवलं जातं तर पोपी झाडाच्या दुधासारख्या पांढरट द्रव एकत्र केला जातो, त्याला काय बोलतात तर अफू, बरोबर. आणि त्याच्यापासून जे आहे ते मॉर्फिन बनवलं जातं. म्हणजेच कच्च्या अफूवर रासायनिक प्रक्रिया करून हे जे आहे ते मॉर्फिन 10 किलो अफूपासून 1 किलो मॉर्फिन जे आहे ते बनते. आणि नंतर मॉर्फिनपासून जे आहे ते हेरोईन बनवलं जातं. हेरोईन जे आहे ते मॉर्फिनपासून तयार केले जाते.
बरोबर. कोडेन जे आहे ते पण मॉर्फिनपासून तयार केले जाते. तर इथं महत्त्वाचं काय आहे, तर मॉर्फिन हे कच्च्या अफूवर रासायनिक प्रक्रिया करून केले जाते. ते 10 किलो अफूपासून 1 किलो मॉर्फिन बनतं आणि त्या मॉर्फिनपासून जे आहे ते हेरोईन आणि कोडेन जे आहे ते बनवलं जातं. तर हे महत्त्वाचं आहे इथं. आणि ते कोणतं झाड आहे, तर पॉपी या झाडाच्या दुधासारख्या पांढरं द्रव एकत्र केला जातो आणि त्याच्यापासून जे आहे ते अफू बनतं. तर याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे, तर आपली जी मनुष्याच्या मेंदूला म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीमवर परिणाम करून त्याचं जे आहे ते कार्य थंडावलं जातं. तर हे जे आहे हे गुंगीकारक आहे. आता म्हणजेच मनुष्याची जी आहे मनुष्याच्या आता दुसरं जे आहे ते उत्तेजक म्हणजे हे नशे संदर्भातलं आहे ना हे. तर स्टिम्युलंट्स याच्यामध्ये जे आहे ते मनुष्याच्या मज्जासंस्थेच्या कार्यास उत्तेजित करते. म्हणजेच आपण बघितलेले असते की कधी कधी जे आहे ते बटन बोलतात ना, त्याला बटन बोलतात त्याला. ते जे आहेत ते पोरं खाऊन आणि ते गोंधळ घालत असतात. तर कोकेन त्याच्यामध्ये कोकेन येते आणि एम्फाटायमन्स म्हणजे सिंथेटिक नॉन ड्रग्समध्ये जे आहे ते हे येतं. हे जे आहे ते दुसरं. आणि कोकेन जे आहे ते म्हणजे मनुष्याचं जे काय आहे तर मेंदूला उत्तेजित करत असतं ते. आणि हॅलोसिनेजेन्स हे जे आहे ते मेरीजुआना कॅनाबिस सेटिवा नावाच्या झाडापासून तयार करण्यात येते. चिकट द्रव पदार्थापासून चरस किंवा हसीस बनवले जाते. जे आहे ते हे जे आहे ते मग चरस किंवा हसीस बनवले जातं. आणि गांजा जे आहे गांजा याच झाडापासून म्हणजेच या झाडाच्या पानापासून म्हणजे गांजा जे आहे ते पण या झाडापासून जे आहे ते बनवले जाते. कॅनाबिस सेटिवा हे जे झाड आहे त्याच्या फुलांपासून जे आहे तो गांजा बनवला जातो. आणि याच झाडाच्या पासून जे आहे ते भांग बनवले जाते, बनवून ते विकले जाते. बरोबर. LCD. तर ते पिल्यानंतर संभ्रम निर्माण होतो, गरगर फिरते आणि भावनिक मनुष्य जो आहे तो भावनिक होतो. कारण भांग जे आहे ते भांग दुधामध्ये टाकून पिलं जातं ना, तर ते होळीला वगैरे पितात ते भांग. मग तो एखादा माणूस जर हसत असेल तर हसतच राहतो भांग पिल्यानंतर, जर रडत असेल तर रडतच राहतो. असे त्याचे जे आहेत ते दुष्परिणाम आहेत. म्हणजेच हॅलोजिनिशियस भावनात्मक दृष्ट्या जे आहे ते आपल्या मेंदूवर जे आहे ते परिणाम करतात. म्हणजे हे इथं वनस्पतीचं नाव महत्त्वाचं आहे. कॅनॅबिस सेटिवा नावाच्या झाडापासून तयार करण्यात येते. तर इथं आपण ती थोडक्यात माहिती बघितली. प्रश्न क्रमांक 182. मानवी पायाचे साचे बनवण्यासाठी खालीलपैकी सर्वोत्तम साधन कोणते? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 2 नंबर पर्याय आहे, प्लास्टर ऑफ पॅरिस. आता पुढचा प्रश्न आपण बघूया की प्रश्न क्रमांक 183. मानवी कवटी व एखाद्या संशयित इसमाचा फोटो यांची तुलना करून मृत इसम कोण असावा याचा अभ्यास करण्याच्या तंत्रास काय बोलतात? इथं आपल्याला पर्याय दिलेले आहेत. 1 नंबर पोर्ट्रेट पार्ले तंत्रज्ञान म्हणजे टेक्निक. 2 नंबर संगणकावरील कट कॉपी अँड पेस्ट तंत्रज्ञान टेक्निक. 3 नंबर मॅच मेकिंग तंत्रज्ञान टेक्निक. तर या प्रश्नाचं आणि चौथा जो पर्याय दिलेला आहे तो आहे सुपर इम्पोजिशन टेक्निक. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 4 नंबर पर्याय आहे. कारण मानवी कवटी व एखाद्या संशयित इसमाचा फोटो यांची तुलना करून मृत इसम कोण असावा यांचा अभ्यास करण्याच्या तंत्र जे आहे ते सुपर इम्पोजिशन टेक्निक म्हणजे जे आहे टेक्निक म्हणजे तंत्रज्ञान. बरोबर. तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते 4 नंबर पर्याय आहे. आणि त्या म्हणजेच या टेक्निकला सुपर इम्पोजिशन टेक्निकला जे आहे ते भारतीय पुरावा कायदा कलम 9 अन्वये मान्यता आहे. म्हणजेच अन्वये कवटीचा फोटो ह्यात पुराव्यात ग्राह्य धरावा असे सुप्रीम कोर्टाने निर्देश दिलेले आहेत. भारतात 1961 मध्ये पश्चिम बंगालमधील तारातला
खून या प्रकरणात हे तंत्र जे आहे ते प्रथम वापरण्यात आलेलं होतं. तर हे महत्त्वाचं आहे इथं. आता पुढचा प्रश्न आहे तो बघूया आपण. प्रश्न क्रमांक 184. रक्ताचे डाग, वीर्य, घाम, लाळ यांची शास्त्रीय तपासणी करणाऱ्या फोरेन्सिक सायन्स प्रयोगशाळेतील विभागाला काय म्हणतात? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 4 नंबर पर्याय आहे, सिरोलॉजी विभाग असं म्हणतात. आता पुढचा प्रश्न आपण बघूया की प्रश्न क्रमांक 185. खालीलपैकी कोणत्या पाण्यामध्ये मृतदेह लवकर तणगेल? इथं आपल्याला पर्याय दिलेला आहेत. 1 नंबर समुद्राचे पाणी, 2 नंबर नदीचे पाणी, 3 नंबर विहिरीचे पाणी, 4 नंबर ओढ्याचे पाणी. आता आपण बोलतो की पाणी म्हटल्यावर कोणत्या पाण्यामध्ये, बरोबर असं विचारले ना. खालीलपैकी कोणत्या पाण्यामध्ये मृतदेह लवकर तणगेल? तर समुद्राचं पाणी हे जे असतं ते खारट असतं ना पाणी, मग त्याच्यामुळे जे आहे ते पाणी हलकं असतं, बरोबर. आणि नदीचं पाणी, विहिरीचं पाणी, ओढ्याचं पाणी हे पाणी जे आहे ते गोड पाणी असतं, बरोबर. तर त्याच्यामुळे हे जड पाणी आणि समुद्राचं पाणी जे आहे त्याला आपण हलकं पाणी बोलतो ना. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते 1 नंबर पर्याय, कारण समुद्राचं पाणी याच्यामध्ये जे आहे तो मृतदेह जो असतो तो लवकर तरंगतो. प्रश्न क्रमांक 186. संशयित इसम किंवा आरोपी निष्पाप आहे किंवा दोषी आहे हे ठरवण्यासाठी खालीलपैकी कोणती शास्त्रोक्त पद्धती विकसित करण्यात आली आहे? 1 नंबर इथं आपल्याला पर्याय दिलेला आहे ब्रेन इलेक्ट्रॉनिक ओसिलेशन सिग्नेचर, 2 नंबर ब्रेन मॅपिंग, 3 नंबर ब्रेन फिंगरप्रिंटिंग, 4 नंबर वरीलपैकी सर्व. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते 4 नंबर पर्याय आहे, वरीलपैकी सर्व जे आहेत त्या पद्धती ज्या आहेत त्या वापरल्या जातात. आता पुढचा जो प्रश्न आहे तो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 187. बोटांना जखम झाली, बरोबर. बोटांना जखम झाल्या संदर्भात अंगुली मुद्रांमध्ये कोणता बदल दिसत? तर ही जी परीक्षा आहे ही डिपार्टमेंटल PSI 2011ची पूर्व परीक्षा आहे. त्या परीक्षेमध्ये आपल्याला जे प्रश्न विचारलेले आहेत ते आपण इथं बघूया की प्रश्न क्रमांक 187. बोटांना जखम झाल्यानंतर अंगुली मुद्रांमध्ये कोणता बदल दिसेल? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 4 नंबर पर्याय आहे, कोणताही बदल दिसणार नाही. आता पुढचा प्रश्न आहे तो बघूया. प्रश्न क्रमांक 188. तेलकट स्निग्ध पृष्ठभागाच्या वस्तूवरील अदृश्य मृदा ह्या कशाच्या सहाय्याने दृश्य करतात? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 1 नंबर पर्याय, ती आयोडीनची जी वाफ असते त्याच्या सहाय्याने जी आहे ती दृश्य करण्यात येतात. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 189. माग काढण्यासाठी श्वानाची कोणती प्रजाती अधिक उपयोगात आणली जाते? माग काढण्यासाठी जे आहे ते 1 नंबर पर्याय आहे डोबरमॅन. हे जे आहे हे हा डॉग जो आहे त्याचा उपयोग जास्त प्रमाणात केला जातो, कारण लॅब्राडोर हा पण इथं आपल्याला पर्याय दिलेला आहे. डोबरमॅन, 2 नंबर पामेरियन, 3 नंबर डॉल्मेशियन्स आणि 4 नंबर लॅब्राडोर. तर प्रश्न काय विचारलाय आपल्याला? माग काढण्यासाठी ना. मग डोबरमॅन हा जो डॉग आहे तो जास्त प्रमाणात म्हणजेच हा परफेक्ट डॉग असतो माग काढण्यासाठी, आणि शस्त्र वगैरे जे शोधण्यासाठी जे असतो ते लॅब्राडोर, म्हणजे गुपित जे काय बॉम्ब वगैरे हे असतात ना शोधण्यासाठी. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 191. साक्षीदाराने सांगितलेल्या वर्णनावरून संशयित आरोपीचे चित्र काढण्याच्या पद्धतीस काय म्हणतात? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 4 नंबर पर्याय आहे पोर्ट्रेट पार्ले, असं या पद्धतीचं जे आहे ते पद्धतीस पोर्ट्रेट पार्ले असे म्हणतात. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 193. ज्यावेळी अंगुली मुद्रांचे फोटो घेणे अशक्य असते व त्या मुद्रा उचलाव्या लागतात त्या मुद्रा दृश्य करण्यासाठी कोणती पावडर वापरली जाते? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 2 नंबर पर्याय आहे फ्लोरोसंट पावडर जी आहे ती वापरली जाते.
पुढचा पर्याय आहे म्हणजे प्रश्न आहे तो आपण बघूया. प्रश्न क्रमांक 194. बंद पेटी किंवा पार्सल न उघडताही त्यातील वस्तू बघण्यासाठी कोणत्या किरणांचा उपयोग केला जातो? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 2 नंबर पर्याय आहे. कारण एक्स-रे किरण म्हणजे क्ष किरण जे आहे त्या किरणांचा उपयोग केला जातो. पुढचा प्रश्न आहे तो बघूया आपण आता. प्रश्न क्रमांक 195. ज्या अंगुली मुद्रा स्लिपवर पूर्व शिक्षा मिळतात त्या स्लिपला काय म्हणतात? 1 नंबर सर्च स्लिप, 2 नंबर ट्रेस स्लिप, 3 नंबर कन्व्हिक्शन स्लिप, 4 नंबर फिंगर स्लिप. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 2 नंबर पर्याय आहे ट्रेस स्लिप. हे जे आहे हे या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि ट्रेस केस मेमो याचा जो फॉर्म नंबर आहे तो BPC 276 हा जो आहे तो आहे. आणि दुसरा जो आहे म्हणजे मुंबईसाठी जो आहे तो BPC 276 आणि इतर भागामध्ये म्हणजे जो आहे तो स्पेशल IPG 24E हा आहे. तर हे इथं आपण लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. आणि सर्च स्लिप म्हणजे शोधपत्रिका PM 174E हा नंबर आहे. आणि कोर्ट कन्व्हिक्शन स्लिप याचा जो नंबर आहे तो फॉर्म नंबर PM 61AE हा जो आहे हा नंबर आहे. याच्या संदर्भात आपण सविस्तर चर्चा जी आहे ती करणार आहोत. आज आपण इथं फक्त प्रश्नच बघूया. आता पुढचा प्रश्न आहे तो बघूया. प्रश्न क्रमांक 197. श्वान पथकातील श्वानांचे कार्य कोणत्या प्रमुख वैज्ञानिक तत्व व इंद्रियांवर अवलंबून आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 1 नंबर पर्याय आहे परस्परातील स्पर्श, सूक्ष्म गंधकन व घानेंद्रिय. हे जे आहे हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न काय विचारलाय तर श्वान पथकातील श्वानाचे कार्य हे कोणत्या प्रमुख वैज्ञानिक तत्व व इंद्रियांवर अवलंबून आहे? तर 1 नंबर आहे परस्परातील स्पर्श, सूक्ष्म गंधकन व घानेंद्रिय. आता पुढचा प्रश्न आहे तो बघूया आपण. साधारणपणे कॅम्प्युटरमधील डाटा नाश करण्यासाठी खालील तंत्राचा वापर केला जातो. तर या प्रश्नासंदर्भात आपल्याला पर्याय दिलेले आहेत. 1 नंबर मॅन्युअल, 2 नंबर व्हायरस, 3 नंबर लॉजिक बॉम्ब, 4 नंबर वरील सर्व. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 4 नंबर पर्याय येणार. कारण वरील सर्व हे जे आहे हे या प्रश्नाचं उत्तर आहे. आता पुढचा प्रश्न आहे तो बघूया. प्रश्न क्रमांक 199. DSMD चे पूर्ण नाव काय? इथं आपल्याला जे पर्याय दिलेले आहेत त्याच्यानुसार जे आहे तर 2 नंबर पर्याय आहे डीप सर्च मेटल डिटेक्टर. कारण पर्याय जे दिलेले आहेत ते 1 नंबर आहे डायरेक्ट सर्च मेटल डिटेक्टर, 2 नंबर डीप सर्च मेटल डिटेक्टर, 3 नंबर डिस्टन्स सर्च मेटल डिटेक्टर आणि 4 नंबर आहे ते डोर सर्च मेटल डिटेक्टर. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 2 नंबर पर्याय आहे डीप सर्च मेटल डिटेक्टर. प्रश्न क्रमांक 200. DNA फिंगरप्रिंटिंग प्रयोगशाळा कोणत्या प्रकरणांना सोडवण्यास गुन्हे अन्वेषण शाखांना सेवा देते? 1 नंबर पितृत्वाचे व मातृत्वाचे वाद, 2 नंबर शरीराचे तुटलेले अवयव ओळखणे, 3 नंबर बलात्कारित व्यक्तींची ओळख पटवण्यासाठी, 4 नंबर वरील सर्व प्रकरणी. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते वरील सर्व प्रकरणी हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 201. स्फोटक पदार्थ शोधण्याकरिता कोणत्या प्रजातीच्या श्वानांचा वापर करतात? 1 नंबर अल्सेशियन व लॅब्राडोर. हे जे आहे हे बरोबर आहे या प्रश्नाचं उत्तर. आता पुढचा प्रश्न आहे तो बघूया आपण. प्रश्न क्रमांक 202. जे बोटांचे ठसे उघड्या डोळ्यांनी दिसत नाहीत त्यांना टिंब असे म्हणतात. तर त्यांना काय बोलतात तर चान्स प्रिंट असे म्हणतात. बरोबर. चान्स प्रिंट हे 3 प्रकारचे असतात. डॉक्टर हेनरी फाऊल्ट यांनी ही पद्धती जी आहे ती म्हणजेच विकसित केलेली आहे. गुन्ह्याच्या ठिकाणी गुन्हेगार हा नकळतपणे जे ठसे ठेवून जातो त्या ठशांच्या मदतीने गुन्हेगाराचा शोध जो आहे तो लागू शकतो. गुन्हा आणि गुन्हेगार यामधील महत्त्वाचा दुवा आहे तो म्हणजेच हे जे आहे ते चान्स प्रिंट. त्याच्यामध्ये त्याचे 3 प्रकार आहेत. ते म्हणजे लेटंट प्रिंट म्हणजेच अदृश्य ठसे जे असतात ते काच, स्टेनलेस स्टील, भांडी, त्याच्यानंतर गुळगुळीत पृष्ठभागावर असतात.
आणि 2 नंबर जे आहे ते प्लॅस्टिक प्रिंट, याच्यामध्ये साबण, चिखल, रक्त, मेणबत्ती या ठिकाणी असतात. आणि विजिबल प्रिंट म्हणजे सदृश्य ठसे जे असतात ते धूळ आणि रक्त आणि साई याच्यावर आपल्याला आढळून येतात. तर हे चान्स प्रिंट संदर्भात हे जे आहेत हे मुद्दे महत्त्वाचे आहेत. आता पुढचा प्रश्न आहे तो बघूया आपण. प्रश्न क्रमांक 203. जेव्हा कोर्टामध्ये आरोपी शिक्षा होते तेव्हा सजेच्या दाखल्यावर आरोपींचे खालीलपैकी कोणत्या बोटांचे ठसे घेतले जातात? तर ह्या संदर्भात तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, ते म्हणजेच 1 नंबर पर्याय आहे, डाव्या हाताचा अंगठा. बरोबर. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 1 नंबर पर्याय. आणि ती जी स्लिप असते ती कोर्ट कन्व्हिक्शन स्लिप, तो फॉर्म नंबर PM61AE, हे इथं आपण महत्त्वाचं म्हणजे लक्षात ठेवणे महत्त्वाचं आहे. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 204. एखाद्या व्यक्तीने मद्य सेवन केले किंवा नाही हे ओळखण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरले जाते? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 1 नंबर पर्याय आहे, ब्रीथ ॲनालायझर. आणि इथं आपल्याला जे पर्याय दिलेले आहेत 2 नंबर लाय डिटेक्टर, 3 नंबर एक्सरे मशीन, 4 नंबर पीएच मीटर. तर लाय डिटेक्टर हे म्हणजेच खोटे बोलतात ना ते तपासण्यासाठी. आणि एक्सरे मशीन जे आहे, एक्सरे मशीन ते नाही येणार, कारण एक्सरे मशीन आणि एक्सरे किरण याच्यामध्ये फरक आहे. तर जे आपल्याला 3 किरण आहेत बरोबर, अतिनील किरण, इन्फ्रारेड किरण आणि एक्सरे किरण, हे 3 किरणासंदर्भात आपण जे आहे ते अपडेट राहणे महत्त्वाचं आहे, कारण त्याच्यावर एक प्रश्न जो आहे तो विचारला जातो. तर अशा प्रकारे हा प्रश्न आहे तो आहे त्याच्यामध्ये, एखाद्या व्यक्तीने मद्य सेवन केले किंवा नाही हे ओळखण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरले जाते? तर 1 नंबर ब्रीथ अनालायझर्स हे जे आहे हे उपकरण वापरलं जातं. तर ज्यावेळेस ड्राय डे वगैरे असतात त्यावेळेस जी कारवाई चालू असते त्या दिवशी हे उपकरण जे आहे ते वापरलं जातं. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 205. खालीलपैकी कोणत्या गुन्ह्यामध्ये DNA तपासणीची आवश्यकता नसते? इथं आपल्याला पर्याय दिलेले आहेत. 1 नंबर पितृत्व ओळखणे, 2 नंबर खून प्रकरणे, 3 नंबर बलात्कार प्रकरणे, 4 नंबर सायबर गुन्हे. तर DNA तपासणी आवश्यकता नसते. प्रश्न विचारलेला आहे ते आपण समजून घेणे महत्त्वाचं आहे, कारण या प्रश्नाचं उत्तर आहे ते 4 नंबर सायबर गुन्हे. सायबर गुन्हे हे जे आहेत हे तंत्रज्ञान म्हणजेच माहिती तंत्रज्ञान कायद्यासंदर्भात आणि कॅम्प्युटर संदर्भात येतात. तर या ठिकाणी जे आहे ते DNA काही संबंध येत नाही. पितृत्व ओळखणे, खून प्रकरणे, बलात्कार प्रकरणे हे जे आहेत ते DNA तपासणी संदर्भात जे आहेत ते महत्त्वाचे असं आहेत. म्हणजेच ह्या गोष्टी ज्या आहेत ते महत्त्वाचं आहे. आता पुढचा प्रश्न आहे तो बघूया. प्रश्न क्रमांक 206. गोळीबार गुन्ह्यातील आरोपी शोधण्यासाठी खालीलपैकी कोणता नमुना विश्लेषणासाठी गोळा करणे आवश्यक आहे? 1 नंबर गोळीबार करणाऱ्याचे हात धुवण, 2 नंबर बळीत व्यक्तीचे हात धुवण, 3 नंबर आरोपीचे रक्त, 4 नंबर बळीत व्यक्तीचे रक्त. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 1 नंबर पर्याय आहे, गोळीबार करणाऱ्याचे हात धुवण. आता पुढचा प्रश्न आहे तो बघूया. प्रश्न क्रमांक 207. हँड ग्रेनेडमध्ये खालीलपैकी कोणता पदार्थ वापरतात? 1 नंबर गन पावडर, 2 नंबर पोटॅशियम क्लोराईड, 3 नंबर TNT, 4 नंबर सल्फर. तर हे जे आहे हा स्फोटके हा विषय आहे, तो आपल्याला स्फोटके हा विषय त्याच्यामधले ठराविकच घटक जे आहेत त्याच्यावर प्रश्न विचारले जातात. त्याच्यामध्ये जे आहेत ते हे TNT संदर्भात, त्याच्यानंतर गन पावडर संदर्भात ते हे जे आहेत. म्हणजे आता इथं बघूया की TNT म्हणजे काय, तर ट्राय नायट्रोटोलिन्स हे एक स्वतंत्र रासायनिक संयुग आहे व ते उच्च दर्जाचे स्फोटक आहे. याच्यामध्ये जे स्फोटक आहेत त्याच्यामध्ये कमी दर्जाचे स्फोटके आणि उच्च दर्जाचे स्फोटके असे 2 प्रकार येतात. आणि त्याच्यामध्ये जे आहे ते वर्गीकरण दिलेलं आहे. तर ते आपल्याला जे आहे ते इथं समजून घेणं महत्त्वाचं आहे. TNT म्हणजे काय, तर ट्राय नायट्रोटोलिन हे एक स्वतंत्र रासायनिक संयुग आहे. त्याची माहिती जरा डीप जर बघायला गेली तर भरपूर वेळ लागेल आपल्याला इथं, तर तो अलग विषय आहे. पण महत्त्वाचं काय आहे, तर हँड ग्रेनेडमध्ये खालीलपैकी कोणता पदार्थ वापरतात?
तर 3 नंबर पर्याय. आणि ते आपण त्या संदर्भात एक आपण अभ्यास करणारच आहोत. आज फक्त आपण इथं जे आहेत ते मागील वर्षी म्हणजे मागील ज्या काही परीक्षा झालेल्या आहेत त्याचे आपण प्रश्न फक्त बघतो. त्याच्यानुसार मग आपल्याला कोणत्या घटकाला किती वेटेज देऊन आणि अभ्यास केला पाहिजे ते आपल्याला इथं लक्षात येतं. बरोबर. आता पुढचा प्रश्न आहे तो प्रश्न क्रमांक 208. उच्च तीव्रतेचे बॉम्ब बनवण्यासाठी खालीलपैकी कशाची गरज असते? तर या प्रश्नाचं साठी जे आपल्याला पर्याय दिलेले आहेत, 1 नंबर पाणी, रॉकेल आणि मेण आणि 4 नंबर डिटोनेटर. तर हा म्हणजे असे प्रश्न विचारलेला आहे हा प्रश्न. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय येणार? तर 4 नंबर पर्याय येणार, डिटोनेटर जे असतं त्याच्या उच्च तीव्रतेचा बॉम्ब बनवण्यासाठी जे आहे ते वापरलं जातं. बरोबर. आता पुढचा प्रश्न आहे तो बघूया आपण. प्रश्न क्रमांक 209. मृत्यूपूर्व जबानी घेण्यासाठी सामान्यतः कोणाला बोलवले जाते? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 2 नंबर पर्याय आहे, न्यायाधीश. प्रश्न क्रमांक 210. मृत्यू दरम्यान आकस्मिक पेटका केव्हा येतो? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते भावना, आवेशात व मांसपेशी क्रियारत असताना मृत्यू झाल्यास. प्रश्न क्रमांक 211. सर्वसामान्य व्यवहारात एका विशिष्ट खुणेची सर्व व्यक्तीच्या ओळखीकरिता प्रयोग केला जातो, ती म्हणजे टिंबटिंब. 1 नंबर हस्ताक्षर, 2 नंबर गोंदणे, 3 नंबर व्रण, 4 नंबर अंगठ्याचा ठसा. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 4 नंबर पर्याय आहे, ते म्हणजेच अंगठ्याचा ठसा जे आहे ते सर्वसामान्य व्यवहारात एका विशिष्ट खुणेची म्हणजेच विशिष्ट व्यक्तीच्या ओळखीकरिता प्रयोग केला जातो, ती म्हणजेच अंगठ्याचा ठसा म्हणजेच आपला थंब. तर हा प्रश्न आहे, त्या प्रश्नाचं उत्तर आहे ते 4 नंबर पर्याय आहे. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 212. गळफासाच्या वेळी पाय जमिनीला टेकलेले असल्यास त्यास टिंबटिंब गळफास असे म्हणतात. तर इथं आपल्याला पर्याय दिलेले आहेत अपूर्ण, 2 नंबर पूर्ण, 3 नंबर नमुनेदार आणि 4 नंबर जे आहे ते अनमुनेदार पर्याय इथं आपल्याला दिलेला आहे. परंतु या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते जे आहे ते म्हणजे 1 नंबर पर्याय आहे, अपूर्ण. कारण जे पाय जे आहेत ते जमिनीला टकलेले असतात ना, म्हणून तो अपूर्ण गळफास असे म्हणतात. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 213. टिंबटिंब वर्षापेक्षा जास्त वयाच्या स्त्री सोबत तिच्या पतीने इच्छेविरुद्ध लैंगिक संभोग केला असता तो बलात्कार होत नाही. इथं आपल्याला पर्याय दिलेले आहेत 1 नंबर 12, 2 नंबर 13 आणि 3 नंबर 14 आणि 4 नंबर 15. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 4 नंबर पर्याय. 15 वर्षापेक्षा जास्त वयाच्या स्त्री सोबत तिच्या पतीने इच्छेविरुद्ध लैंगिक संभोग केला असता तो बलात्कार होत नाही आणि 12 वर्षापेक्षा कमी असेल तर तो बलात्कार होतो. बरोबर. हे कलम 375 संदर्भात तरतूद आहे. आता हे महत्त्वाचं म्हणजे आता आपण बघूया की डिपार्टमेंटल PSI 2011ची जी मुख्य परीक्षा झालेली आहे त्या परीक्षेमध्ये आपल्याला जे काही प्रश्न आलेले आहेत ते आता प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 214. सर्व गुन्ह्याची सूची तयार करण्याचा आधार काय आहे? 1 नंबर अटक फॉर्म, 2 नंबर प्रथम खबरी अहवाल, 3 नंबर हिस्ट्री शीट, 4 नंबर घटनास्थळाचा पंचनामा. तर आपल्याला इथं प्रश्न काय विचारला आहे की सर्व गुन्ह्यांची सूची तयार करण्याचा आधार काय आहे? तर या प्रश्नाचा आपण प्रश्न समजून घेणे महत्त्वाचं आहे, कारण या प्रश्नाचं उत्तर येईल ते म्हणजे 3 नंबर पर्याय, हिस्ट्री शीट. हिस्ट्री शीट संदर्भात पण आपल्याला मागील परीक्षेमध्ये जे आहेत ते प्रश्न विचारलेले आहेत, कारण हिस्ट्री शीट कोण उघडू शकतं, कोण आदेश हिस्ट्री शीट उघडण्याचे आदेश कोण देतात, या संदर्भात जे आहेत ते आपल्याला प्रश्न जे आहेत ते मागं विचारलेले आहेत. आता पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे प्रश्न क्रमांक 215. खालीलपैकी कोणत्या क्षमतेमुळे कुत्रा हा पोलिसांच्या कामात उपयुक्त ठरला आहे? तर ते आपल्याला माहिती आहे ते म्हणजे 1 नंबर पर्याय, घ्राण शक्ती. म्हणजे त्याची जी ही काय शक्ती असते वास घेण्याची, घ्राण शक्ती. बरोबर. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ती ऑल
फॅक्टरीज पॉवर. तर 1 नंबर पर्याय आहे या प्रश्नाचं उत्तर. आता पुढचा प्रश्न आहे तो बघूया, म्हणजे प्रश्न क्रमांक 216. दारूच्या सातत्याने मनुष्याच्या शरीरातील कोणत्या संस्थेवर परिणाम होतो? 1 नंबर पचन संस्था, 2 नंबर मज्जा संस्था, 3 नंबर रक्तभिसरण संस्था आणि 4 नंबर श्वसन संस्था. आता हे जे पर्याय बघितले तर आपल्याला रक्तभिसरण संस्था आणि श्वसन संस्था हे समान वाटतात, म्हणजे मज्जा. पण या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते 2 नंबर पर्याय आहे. मज्जा संस्थेवर जे आहे ते परिणाम होत असतात. दारूच्या सातत्याने मनुष्याच्या शरीरातील कोणत्या संस्थेवर परिणाम होतो? तर 2 नंबर पर्याय मज्जा संस्था. आता पुढचा प्रश्न आहे तो बघूया आपण. प्रश्न क्रमांक 217. पावलांचे ठसे उचलणे व जमा करण्याच्या किती पद्धती आहेत? इथं आपल्याला विचारले पावलांचे ठसे उचलणे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 2 नंबर पर्याय. 6 पद्धती आहेत. आता पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 218. गुन्हेविषयक अभिलेख दूर अंतरावरील पाठवायचा असल्यास खालीलपैकी कशाच्या माध्यमातून पाठवता येतो? तर इथं आपल्याला पर्याय दिलेले आहेत. 1 नंबर दूरदर्शन, 2 नंबर मिनीएचर फोटोग्राफ, 3 नंबर बिनतारी संदेश, 4 नंबर इंटरनेट. तर आता सध्या जे आहे ते इंटरनेटद्वारे म्हणजेच जे आहे ते पाठवले जातात. बरोबर. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 219. खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने RDX या स्फोटकाचा शोध लावला? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 1 नंबर पर्याय. हेनिंग जे शास्त्रज्ञ आहेत त्यांनी RDX या स्फोटकाचा शोध लावलेला आहे. प्रश्न क्रमांक 220. हस्ताक्षर तज्ञ कोणाच्या अधिपत्याखाली काम करतो? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 1 नंबर पर्याय आहे. CID क्राईम ब्रांच पुणे यांच्या अधिपत्याखाली जे आहेत ते हस्ताक्षर तज्ञ जे आहेत ते काम करतात. प्रश्न क्रमांक 222. अंगुली मुद्रा शास्त्राचा शोध कोणी लावला? तर फ्रान्सिस गॅल्टन यांनी जे आहे ते अंगुली मुद्राचा शोध जो आहे सर फ्रान्सिस गॅल्टन यांनी त्याचा जो आहे तो शोध लावलेला आहे. आता प्रश्न क्रमांक 223 बघूया. स्पेक्ट्रोफोटोमेट्री मध्ये खालीलपैकी कोणत्या किरणांचा वापर केला जातो? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते 3 नंबर आहे. अतिनील किरणे म्हणजेच अल्ट्राव्हायोलेट किरणे जे आहेत त्यांचा जो आहे तो वापर केला जातो. प्रश्न क्रमांक 224. बर्टिलोनने सुरू केलेल्या अँथ्रोपोमेट्रिक्सवरून खालीलपैकी काय घेण्यात आले आहे? इथं आपल्याला पर्याय दिलेले आहेत. व्हॉइस प्रिंट, 2 नंबर पोर्ट्रेट पार्ले, 3 नंबर ओळख पडेल, 4 नंबर फोटो फिट. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 2 नंबर पर्याय आहे. पोर्ट्रेट पार्ले. प्रश्न क्रमांक 225 बघूया आपण. सर्वोच्च न्यायालयाने खालीलपैकी कोणते तंत्रज्ञान पुरावा म्हणून मान्य केलेले आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 3 नंबर पर्याय आहे. सुपर इम्पोजिशन फोटोग्राफी. प्रश्न क्रमांक 226. पॉलिग्राफ यंत्र सुरू होतात शरीरात किती प्रकारचे बदल होतात? इथं पर्याय आपल्याला दिलेले आहेत. 1 नंबर 3, 2 नंबर 6, 3 नंबर 4, 4 नंबर 2. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 3 नंबर पर्याय आणि 4 प्रकारचे जे आहेत ते बदल होतात. त्याच्यामध्ये रक्तदाब, त्याच्यानंतर नाडीचे ठोके, श्वसन आणि त्वचेचा प्रतिसाद अशा प्रकारे हे जे आहेत हे बदल होतात. कारण अमेरिकन शास्त्रज्ञ सर लार्सन व सर किलर यांनी या उपकरणाचा शोध लावला. बरोबर. तर हे जे आहेत रक्तदाब, नाडीचे ठोके, श्वसन आणि त्वचेचा प्रतिसाद या 4 घटकामध्ये जे आहेत ते बदल होत असतात. अमेरिकन शास्त्रज्ञ यांनी जे आहे ते त्याचा शोध लाय डिटेक्टर पण त्याला बोलतात. आपलं मनुष्य ज्यावेळेस खोटे बोलत असतो त्यावेळेस शरीरातील ॲड्रेनल ग्रंथी स्राव सोडतात व हा स्राव जेव्हा रक्तात मिसळतो त्यावेळेस रक्तदाब, नाडीचे ठोके आणि श्वसनाचा जो आहे तो वेग वाढत असतो. पुढचा प्रश्न आपण बघूया आता. प्रश्न क्रमांक 227. लाचलुचपतीच्या प्रकरणात सापळा रचताना
कोणत्या पावडरचा वापर केला जातो? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 3 नंबर पर्याय आहे. ॲथ्रेसिन पावडर जी असते त्या पावडरचा वापर केला जातो. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 228. प्रतिमा वर्धन करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या उपकरणाचा वापर करण्यात येतो? 1 नंबर संगणक म्हणजे कॅम्प्युटर, बरोबर. आता पुढचा प्रश्न आहे तो बघूया. प्रश्न क्रमांक 229. आवाजाची ओळख पटवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या उपकरणाचा वापर केला जातो? तर इथं जे आपल्याला आहेत ते पर्याय दिलेले आहेत. 1 नंबर ऑडिओ रेकॉर्डर, 2 नंबर साऊंड स्पेक्ट्रोग्राफ, 3 नंबर मायक्रो कॅसेट रेकॉर्डर, 4 नंबर वरीलपैकी कोणतेही नाही. तर आपण इथं जे आहे ते या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे ते 2 नंबर पर्याय आहे. साऊंड स्पेक्ट्रोग्राफचा जो आहे तो आवाजाची ओळख पटवण्यासाठी हे जे उपकरण आहे तर ते या उपकरणाचा वापर केला जातो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ते 2 नंबर पर्याय आहे साऊंड स्पेक्ट्रोग्राफ. आता पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 230. गन पावडरमध्ये मुख्यत्वे करून खालीलपैकी कोणता घटक पदार्थ असतो? 1 नंबर अमोनियम नायट्रेट, 2 नंबर पोटॅशियम क्लोराईड, 3 नंबर पोटॅशियम नायट्रेट आणि 4 नंबर जे आहे ते सोडियम क्लोराईड, बरोबर. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 3 नंबर पर्याय आहे. कारण गन पावडर जी आहे त्याच्यामध्ये पोटॅशियम नायट्रेट जे असते ते 75% असते, चारकोल म्हणजेच कोळसा जो असतो तो 15% असतो आणि सल्फर म्हणजेच गंधक हे 10% असते. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ते 3 नंबर पर्याय आहे. आता पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 232. अग्निशस्त्राचा वापर करून खून झाल्यावर गुन्हा स्थळावरून खालीलपैकी कोणता पुरावा जमा केला जातो? तर या प्रश्नासंदर्भात आपल्याला जे पर्याय दिलेले आहेत ते बघूया आपण. अंमली पदार्थ, 2 नंबर बंदुकीची गोळी व पुंगळी, 3 नंबर ज्वलनशील पदार्थ आणि 4 नंबर माती. तर इथं जे आहे ते अग्निशस्त्राचा वापर करून खून झाल्यावर गुन्हा स्थळावरून खालीलपैकी कोणता पुरावा जमा केला जातो? तर अग्निशस्त्राचा वापर, बरोबर. म्हणून या प्रश्नाचं जे उत्तर आहे ना ते 2 नंबर पर्याय आहे बंदुकीची गोळी व पुंगळी. हा जो आहे हा पर्याय योग्य आहे. कारण इथं माती म्हणजे रक्त मिश्रित माती जर असा पर्याय राहिला असता तर मग ते उत्तर आलं असतं, परंतु तसं नसून फक्त आपल्याला इथं काय दिलं तर माती, बरोबर. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ती बंदुकीची गोळी. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 233. टिंबटिंब स्फोटक पदार्थांशी संबंधित नाही. 1 नंबर ब्लॅक पावडर, 2 नंबर RDX, 3 नंबर ब्राऊन शुगर आणि 4 नंबर TNT. ही जी आहेत ही 1 नंबर, 2 नंबर आणि 4 नंबर ही जी आहेत ही स्फोटक आहेत आणि 3 नंबर जे आहे हे ब्राऊन शुगर हे जे आहे ते अंमली पदार्थ आहे, बरोबर. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल ते 3 नंबर. कारण प्रश्न काय विचारलाय तर स्फोटक पदार्थांशी संबंधित नाही. 3 नंबर ब्राऊन शुगर. आणि प्रश्न क्रमांक 234. खालीलपैकी कोणता स्फोटक पदार्थ आहे? 1 नंबर इथं आपल्याला पर्याय दिलेले आहेत. 1 नंबर ॲसेटिक ॲसिड, 2 नंबर गन पावडर, 3 नंबर हेरोईन, 4 नंबर DNA, बरोबर. असे हे पर्याय दिलेले आहेत. परंतु या प्रश्नाचं उत्तर आहे ते 2 नंबर पर्याय. कारण गन पावडर जे आहे ते स्फोटक आहे, बरोबर. आता प्रश्न क्रमांक 235 बघूया आपण. RDX स्फोटकाचा शोध केव्हा लागला? तर या प्रश्नासंदर्भात आपल्याला हे जे पर्याय दिलेले आहेत हे महत्त्वाचे आहेत. 1 नंबर या प्रश्नाचं उत्तर आहे ते सन 1898 मध्ये जे आहे ते RDX या स्फोटकाचा जो आहे तो शोध लागलेला आहे. हे एक शक्तिशाली स्फोटक असून याचा शोध जर्मनचे शास्त्रज्ञ जॉर्ज फ्रेडरिक हेनिंग यांनी लावला, बरोबर. तर या स्फोटकाला जे आहे ते ब्रिटनमध्ये RDX असे बोलतात, अमेरिकेमध्ये सायक्लोनाइट असे बोलतात, जर्मनीमध्ये जे आहे ते हेक्सोजन्स असं म्हणतात आणि इटलीमध्ये जे आहे ते T4 असं या स्फोटकाला बोलतात. आपल्याकडे काय आपण बोलतो तर RDX, बरोबर. आता पुढचा प्रश्न आहे तो बघूया आपण. सन्न मृत्यू अवस्थेत असलेल्या व्यक्तीने त्याच्या त्या अवस्थेत कारणीभूत घटना किंवा व्यक्तीबाबत दिलेल्या माहितीस टिंबटिंब असे म्हणतात. 1 नंबर पंचनामा, 2 नंबर तक्रार, 3 नंबर मृत्यूपूर्व जबानी, 4 नंबर साक्ष. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 3 नंबर आहे मृत्यूपूर्व जबानी.
म्हणजेच एकंदरीत जे आहे ते आपल्याला IPC, त्याच्यानंतर पुरावा कायदा हे संदर्भात पण आपण अपडेट राहणं महत्त्वाचं आहे. म्हणजे ते अभ्यासक्रमात तर आहेतच, तर त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अग्निशस्त्र संदर्भात बोर म्हणजे टिंबटिंब होय. 1 नंबर नळीची लांबी, 2 नंबर नळीचा व्यास, 3 नंबर बंदुकीची पावडर, 4 नंबर बंदुकीची गोळी. तर बोर म्हणजे काय, तर नळीचा व्यास जो असतो त्याला बोर असे म्हणतात. बरोबर. अग्निशस्त्र संदर्भात बोर म्हणजे काय, तर नळीचा व्यास. आता पुढचा प्रश्न आहे तो प्रश्न आहे लॅथिरिझम्स ही व्याधी टिंबटिंबच्या सेवनामध्ये होते. कारण हे जे आहे ते आपल्याला वीस हा जो काय घटक आहे अभ्यासक्रमामध्ये म्हणजेच उपघटक आहे तो, तर त्या संदर्भातला हा प्रश्न आहे. लॅथिरिझम्स ही व्याधी टिंबटिंबच्या सेवनामुळे होते. 1 नंबर मुगाची डाळ, 2 नंबर केसरी डाळ, 3 नंबर चना डाळ, 4 नंबर मशरूम अळंबे. तर हा प्रश्न आहे ते विष सेवनासंदर्भातले जे काही गुन्हे असतात त्याच्या संदर्भातला हा प्रश्न आहे. तर 2 नंबर पर्याय केसरी डाळ. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 139. सोमल विष टिंबटिंबामध्ये एकत्रित व जमा होते. 1 नंबर इथं पर्याय आहे नख, केस, 2 नंबर दूध आणि वीर्य, 3 नंबर मल आणि मूत्र, 4 नंबर नासिका स्राव आणि लाळ. तर सोमल विष जे आहे त्याला नख आणि केस याच्यामध्ये एकत्रित ते जमा होत असतं. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते 1 नंबर पर्याय. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 240. प्रश्न क्रमांक 240 याच्यामध्ये आहे की प्रश्न क्रमांक 240 हा थोडा उलटा गेलेला आहे. आता आपण प्रश्न क्रमांक 240 बरोबर. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते पहिलं टिंबटिंब साक्षीदाराची पहिली आणि मुख्य तपासणी न्यायालयात कोण करतो. हा प्रश्न जो आहे त्या प्रश्नाचं उत्तर आहे ते 1 नंबर पर्याय आहे. कारण साक्षीदारास ज्या बाजूने साक्ष देण्यास बोलावले त्याचा वकील. बरोबर. तर अशा प्रकारे मित्रांनो हे जे आहेत ते आपण एकंदरीत 240 प्रश्न जे आहेत ते बघितलेले आहेत. तर एकंदरीत आपल्याला आता हे प्रश्न बघून अभ्यासा संदर्भात म्हणजेच कोणत्या घटकाला किती वेटेज देणे त्या संदर्भात आपल्याला समजेल. आणि महत्त्वाचं म्हणजे काय, तर फोरेन्सिक सायन्स, फोरेन्सिक मेडिसिन्स हे विषय आहेत. या विषयामध्ये आता आपण बघितलं तर अंगुलीमुद्रा हा घटक, त्याच्यानंतर स्फोटके हे जे 2 विषय आहेत हे महत्त्वाचे आहेत. तसंच IPC कलम 375 आणि पुरावा कायदा कलम 9 आणि त्याच्यानंतर मृत्यूपूर्व जबानी हे जे घटक आहेत हे महत्त्वाचे आहेत. तर एकंदरीत आपण जे आहेत ते 2008 पासून ज्या काही परीक्षा झालेल्या आहेत म्हणजे 2008ची पूर्व आणि मुख्य, त्याच्यानंतर 2009ची पूर्व, 2010ची पूर्व, 2011ची पूर्व आणि मुख्य, त्याच्यानंतर 2013ची परीक्षा झालेली आहे ते प्रश्न बघितले आणि 16, 17 आणि 21. तर अशा प्रकारे मित्रांनो हे जे आहेत ते एकंदरीत आपण 240 प्रश्न बघितलेले आहेत. मित्रांनो जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा. बऱ्याचशा मित्रांना आपली PDF वगैरे पाहिजेत असते, परंतु माझा थोडासा म्हणजे मोबाईलचा प्रॉब्लेम आहे. कारण माझा मोबाईल जो आहे तो जुना असल्यामुळे ते काही एवढं सपोर्ट करत नाही. कारण Redmi 5 हा जो आहे हा मोबाईल असल्यामुळे ते सपोर्ट करत नाही. ते PDF मी डाउनलोड करण्याचा प्रयत्न करतो, परंतु ते 32 GBच हे असल्यामुळे ते काही डाउनलोड होत नाही आणि त्याच्यामुळे काय ते PDF त्या डिस्क्रिप्शनमध्ये देता येत नाही. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा. आपल्या मित्रपरिवारांना शेअर करा. जर आपलं गावाकडचे म्हणजेच आपल्या गावाकडचे म्हणजे डहाणू पालघर साईडचे जे काय आपले बंधू आणि भगिनी जर परीक्षेची तयारी करत असतील तर त्यांना जरूर शेअर करा. धन्यवाद. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जोहार. आपल्याला परीक्षेच्या हार्दिक शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. जय हिंद, जय महाराष्ट्र.